कर्जत शहरातील मध्यवर्ती आमराई रस्त्यावरील आंबेमाता मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 28 मार्च रोजी पहाटेच्या दरम्यान ही चोरी घडली। मंदिराच्या उजव्या बाजूच्या खिडकीचे ग्रिल वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला। त्यानंतर दानपेटीचा लॉक तोडून त्यातील अंदाजे 15 ते 20 हजार रुपयांची रक्कम लंपास केली। तसंच मंदिरालगत राहणाऱ्या पुजारी महिलेच्या घरातील पाकिटातून सुमारे 5,000 रुपये चोरीस गेले। एकूण सुमारे 25,000 रुपयांची चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे तांत्रिक बिघाडामुळे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरीची दृश्य रेकॉर्ड होऊ शकली नाहीत। या प्रकरणी पुजारी आशा गौर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल समीर भोईर यांच्याकडे तपास सोपवण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मंदिर परिसरात सुरक्षेची उपाययोजना वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मी सकाळी उठली देवीची सेवा करायला आणि सकाळी उठल्या आंघोळीला गेली तर घर बघितलं तर पुन्हा त्याच पुन्हा कपडे बिपडे खिडकी बिडकी पूर्ण उघडी होती। मग ते घाबरली मी। मग पोरं लोकांना उठवले, पूर्ण माझे पोरे पूर्ण धावत आले सर्व, सासूमा सर्व। तर ते बोलले आता माझा टाईम झाला। मी तिकडून आली घरी, मंदिर उघडायला गेली तर मंदिरमध्ये बघितलं तर हे खिडकी आमची पूर्ण उघडी होती। आपला देवीचा भंडारा ते पूर्ण खोल। मग आमच्या समाजला फोन केले, उदय काका आमचे समाजचे, बक्काबाई, बबलूभाई, 4-5 जणांना फोन केलं मी। ते धावत आले। मग पोलिसांमध्ये तक्रार दिली। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।